सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर इथे पूजा झालेली आहे आणि मधाचा नैवेद्य मी देवीला दुपारचा दाखवलेला आहे आणि रात्रीची देवीची पूजा आरती आणि नैवेद्य सुद्धा झालेला आहे। तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30। आज आपण आपल्या स्वयंपाकघरात मस्त अशी गरमागरम मेथीची भाजी बनवणार आहोत। तर मस्त फ्रेश अशी मेथीची भाजी नैवेद्यासाठी आज आणलेली होती। तर छान अशी आता आपण ती निवडून घेऊयात। तर इथे लाल कोरीची मेथीची भाजी आणलेली आहे। लाल कोरीची भाजी खूप चविष्ट आणि चवदार लागते, अजिबात कडू होत नाही। तर नेहमी भाजी आणताना मंडईमधनं तर आवर्जून लाल कोरीचीच भाजी घ्या। तर छान अशी आता आपण इथे भाजी निवडून घेऊयात। आता तुम्ही म्हणाल लाल कोरीची भाजी म्हणजे नेमकं काय? तर हे पहा, हे जे भाजीचं पान आहे त्याच्या साईडने जी बॉर्डर असते ती लाल कलरची असते, तर तिला म्हणतात लाल कोरीची भाजी। तर भाजी निवडून झाली। आता वाजले आहे 4:30 आणि तनू शाळेतनं आलेली आहे। तर आम्ही ते बॅडमिंटनचा डाव खेळणार आहोत आणि नंतर पुढची भाजी आपण बनवणार आहोत। तर मुलांबरोबर खेळण्यात वेळ कसा जातो हे कळत पण नाही। म्हणता म्हणता 1 तास झाला। तर आता आपण इथे लसूण सोलून घेऊयात। तर लसूण सोलायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो। तर कमेंटमध्ये कळवा कुणाकुणाला लसूण सोलायला कंटाळा येत होते, कारण की मला तर खूप कंटाळा येतो लसूण सोलायला। तर पण करणार काय, आपल्याला आता इथे लसूण सोलून घ्यायचं आहे आणि तेही भरपूर लसूण भाजीमध्ये घालायचा आहे, तरच भाजीला चव येणार आहे। तर कंटाळा जरी येत असेल तरी आपण इथे सर्व लसूण सोलून घेऊयात। तर सर्व लसूण इथे सोलून झालेलं आहे। तर आता मस्त अशी भाजी धुवून घेऊयात। तर स्वच्छ भाजी धुवून झालेली आहे। आता हिरव्या मिरच्या देखील कट करून घेऊयात आणि लसूण देखील। तर दीदी देखील आलेली आहे 5:30च्या राऊंडला, कारण तिचा वरती नीटचा अभ्यास चालू असतो। मस्त आता गरमागरम असा चहा दीदी बनवणार आहे, रोज तीच बनवते। तर मस्त असा चहामध्ये विलायचीचा वास देखील आलेला आहे। तर गरमागरम चहा असा बनवलेला आहे। तर 2 कप मोठे 2 छोटे, कारण की तनुदादाला छोटा चहा लागतो, म्हणजे कमी लागतो आणि आम्हाला थोडासा जास्त लागतो आणि त्यात आज उपवास देखील आहे। तर आता सर्वजण मस्त चहा घेऊयात। आता बॅट बॉल खेळत आहेत तनुदादा बाहेर, डाव चांगला रंगलेला आहे, तोपर्यंत चहा देखील थंड होणार आहे। तर बघा आले। चला, मस्त मुलांचा 5:30चा नाश्ता इथे झालेला आहे। तर आता करूयात मस्त नैवेद्यासाठी भाजी। मस्त तेल गरम झालेलं आहे, भरपूर असा लसूण आपण घातलेला आहे, छान लाल परतून घ्यायचं आहे। तर आता हिरवी मिरची देखील घालून घेऊया, थोडेसे जिरे, छान असं परतून घ्यायचं आहे।
हळद देखील आपण इथे वापरलेली आहे, छान रंग येतो भाजीला आणि मीठ देखील आपण घातलेलं आहे. तर मस्त परतून घेऊया. आता आपण स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे ती घालून घेऊया. तर पहा, आता आपण मी भाजी बनवताना कुणाला जर कढई कमी पडत असते तर जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली तर तुम्हाला कढई अजिबात कमी पडणार नाही भाजीसाठी. आणि लाल तुरीची भाजी असल्यामुळे लगेच बारीक होते. तर पहा, अशा पद्धतीने भाजी घालून घ्या म्हणजे तुम्हाला कढई छोटी वाटणार नाही. तर ही ट्रिक नक्की यूज करा. सर्व भाजी आपण इथे घालून घेतलेली आहे तेवढ्याशा कढईमध्ये. तर या ट्रिकने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर आणि लक्षात असू द्या, भाजी जेव्हा आपण हलवत टाकत असतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. तर सर्व भाजी आपली बनवून झाली, छान परतून घ्यायची आहे. तर आपण इथे शेंगदाणा कूट देखील बनवून घेतला होता, तर तो घालून घेऊयात. भाजी खूप छान आहे, मस्त झालेली आहे. तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा याच ट्रिकने बनवताल, खूप छान लागते, अजिबात कडू होत नाही. तर पहा, मस्त अशी भाजी तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि कच्चं तेल आपल्याला भाजीवरती घालून घ्यायचं आहे. जर ही ट्रिक तुम्ही वापरली तर तुम्ही भाजी सारखी खाल, तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, इतकी चविष्ट आणि चवदार लागते. तर असं वरून तेल जर घातलं तर भाजीची टेस्ट खूप छान होते आणि कडू तर अजिबात लागत नाही. तर नक्की ट्राय करा ही ट्रिक. म्हणजे भाजी झाली आणि गॅस बंद केला की लगेच आपल्याला वरून कच्चं तेल घालायचं आहे. चला, तर म्हणता म्हणता स्वयंपाक सर्व उरकलेला आहे. आता दिवाबत्तीची देखील वेळ आहे आणि नैवेद्य देखील दाखवून घ्यायचा आहे. तर तुळशीला देखील आपण इथे दिवा लावून घेऊयात. तर दिवा अगरबत्ती झाली की घर कसं प्रसन्न वाटतं. मेथीची भाजी नक्की बनवून बघा नैवेद्यासाठी आणि तुम्हालाही कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर नक्की भेटू पुढील नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.